बोला ना दादा या आपण काय करू की प्रयोजन झालं साहेब जे प्रज्वलित होत आहे तुम्ही सुरू करा ना तुमचं. बोला 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 तुम्ही बोला. या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे. सर्वांनी एकदा दीप प्रज्वलन झाल्यानंतर टाळ्यांचा गजर. जोरदार टाळ्या पुन्हा शेत वाजवण्यात येते. मदन साहेब कोण मदन साहेब इकडे बोला ना प्रज्वलन मदन साहेब मदन साहेब जोरदार आता शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. चला घ्या बसून घ्या चला. श्वास घ्यायचा आहे. नंतर दोन्ही हात वर करून हसायचे जोरात. चला दोन्ही समोर. श्वास घ्या. श्वास घ्या. पुन्हा एकदा श्वास घ्या. पुन्हा एकदा श्वास घ्या. असा शेजारी शेजारी एकमेकांकडे असं असं म्हणायचं. बोट करा शेजारी बसलेला. मी लावून सुरुवात केली होती. त्या ठिकाणी मी वडगाव शहरी आसन, खराडी आसन, मुंडवा, हडपसर, विमाननगर या विभागातील माजी सैनिक, वीर पत्नी, वीर नारी यांना मी एक एक गल्लीमध्ये जाऊन आपली ही सैनिक संघटना उभे केलेली आहे आणि तिचं एवढं मोठं वटवृक्ष या ठिकाणी झालेलं आहे. हे वृक्ष आपण सर्वांनी यापुढे कशा पद्धतीने त्याला वाढवायचे आपण आपल्या सर्वांच्या अनुमतीने आणि सर्वांच्या मेहनतीने पुढे जावा हीच माझी सर्वांना विनंती राहील. त्यात या ठिकाणी अध्यक्ष महोदय, ग्रुप मंडलिक साहेब, संपूर्ण व्यासपीठ आणि आलेले सर्व बाहेरील माजी सैनिक संघटनाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, महिला भगिनी, वीरपत्नी, वीरनारी आणि माजी सैनिक, आज या ठिकाणी खूप असे आनंद होत आहे की आपल्या सैनिक संघटनेचा 4था वर्धापन दिवस आपण साजरा करत आहोत. खरे तर आपण सर्व वेगवेगळ्या युनिटमधून आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यामध्ये सेवा करून सेवानिवृत्त झाल्या आणि आपल्या सर्वांच्या अंगामध्ये असे वेगवेगळे गुण आहेत की ते गुण मी एक दोन उदाहरण सांगतो तुम्हाला की आपल्या सैनिक संघटनेमधील एक ऐसा माणूस आहे, माजी सैनिक आहे, त्यांनी आपल्या स्वतःच्या हाताने
ही एशेला रायफल ज्या ठिकाणी आपल्या समोर आहे ती रायफल त्यांनी या ठिकाणी आपल्या सैनिक संघटनेला हाताने बनवून आपल्याला दिलेले आहे. त्यांचं मी आपल्या सैनिक संघटनेला अभिनंदन करतो. त्याच पद्धतीने आपले एक या ठिकाणी माजी सैनिक आहेत मेत्रेश सर, जे डायरेक्टर मदर टेरेसा स्कूलचे आहेत. 10वी पर्यंतची CBSE शाळा त्यांनी आपल्या स्वतःच्या पायावरती उभे राहून त्यांनी त्या ठिकाणी मुंडवा रोडला चालू केलेली आहे आणि ती अगदी एकदम सुचारूपणे चालू आहे. तिचं वार्षिक लेखाजोखा 20 करोड रुपयाचा आहे. म्हणजे बघा, एक माजी सैनिक काय करू शकत नाही, अशी एक उदाहरणं माझ्याकडे भरपूर आहेत. म्हणून आपण माझ्या पक्षात खूप हुशार आहेत, अनुभव आहेत, वेगवेगळ्या गुणांमध्ये प्रवीण आहेत. आपण या गुणांचा सर्वांनी फायदा घेऊन आपल्या सैनिक संघटनेला आणि वीर पत्नी वीर नारी यांना कशा पद्धतीने फायदा होईल याचंच आपण सर्वांनी अवलोकन केलं पाहिजे. त्या ठिकाणी आपल्या या सैनिक संघटनेचा मुख्य उद्देश काय? सैनिक संघटनेचा उद्देश आहे की आपण आपल्या एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सामील व्हायचं. वीर नारी वीर पत्नी यांना आलेल्या अडी अडचणी, मग ते तहसीलदार कार्यालयामध्ये असो, सोल्जर बोर्ड असो, ECHचे ऑफिस असो, या अजून कलेक्टर ऑफिस असो, या ठिकाणी आपण सर्वांनी त्यांना मदत केली पाहिजे आणि मदत करत आला आहोत. त्याच पद्धतीने अनेक ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प आहे. त्या ठिकाणी आपली सैनिक संघटना प्रत्येक कामात सक्रिय राहून ब्लड डोनेशनमध्ये सक्रिय असतात. त्याच पद्धतीने झाडे लावा झाडे जागवा या उक्तीप्रमाणे आपली सैनिक संघटना कुठेही प्रत्येक 2 ते 3 महिन्यामध्ये मग खडकवासला असो किंवा लोगाव भरतळे असो, त्या ठिकाणी आपली सैनिक संघटनेच्या महिला भगिनी आणि सर्व माजी सैनिक जाऊन झाडे लावतात आणि ते झाडांचं संगोपन करतात. अशा पद्धतीने आपल्या सैनिक संघटनेच्या माध्यमातून अनेक अशी कामं चालू आहेत की ती आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये करत आलो आहे. त्याच पद्धतीनं आज आपला हा 4था वर्धापन दिवस, त्यानिमित्तानं आपण सर्व या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित झालात. मी सैनिक संघटनेच्या वतीने सर्वांचं अभिनंदन करतो, आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्रीमती कांचन सरोदे, श्रीमती मीरा माणिक मुरादे, श्रीमती मीरा माणिक मुरादे या मॅडम या. श्रीमती साधना ओझरकर, श्रीमती प्रतीक्षा एरंकर. थँक्यू. जाधव साहेब, जाधव साहेब आता यानंतर ते हे द्या ना. हा शुभ संकेत तुम्हाला जाऊन देत आहे. मी सुरेश गोडसे, शिपाई 7 मराठा, सातारचा राहणार आहे. मी पर्सनल अत्यंत यशस्वी उद्योजक आहे. मी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे आणि 35 ते 40 कोटीचं माझं टर्नओव्हर आहे. गेली 7 वर्ष झाली माझी मुलं अत्यंत यशस्वी
बिझनेस सांभाळायला लागली. हॅलो, हा प्रत्येक माणसात काहीतरी वेगळं असतं आणि प्रत्येक माणसाची काहीतरी वेगळी ओळख आणि त्याचं एक वेगळं पोटेशन असतं. ज्या वेळेला आपली आवड आणि आपलं ध्येय एकत्र येतं ते किती यशस्वी होऊ शकतं हे फार अशा थोरा मोठ्यांच्या चरित्रातून आपण वाचत असतो. पण तुमच्या आसपासही किंवा माझ्यासारखा एक मेडिकल बोर्डावर झालेला शिपाई काय करू शकतो, भविष्यात काय होऊ शकतं आणि तुम्हाला आणि समाजाला त्याची किती गरज आहे. आपण आपल्यापेक्षा आपण इतरांचा आपल्यातीलच लोकांचा फार काही वर जाऊ नका, फार काही आदिवासात किंवा फिरत्या समाजात जाऊ नका. तुम्ही तुमच्या जरी भाऊ बहीण आत्या मावशी शेती करत असेल, नोकरी नसेल, सामान्य काही नोकरी करत असेल, त्याच्या 5 पट तुम्ही ज्या दिवशी भरती होऊन रिटायर होऊन आला त्या दिवशी तुम्हाला मिळालेलं आहे. आणि मिळाले हे जर समाधान झालं तर तुमच्या खऱ्या आयुष्यात परमेश्वरानं तुम्हाला माणूस म्हणून पाठवलंय. मला तुमच्या कामाबद्दल माहिती आहे. वारंवार आमच्या गोष्टी होत राहतात. त्याच्याकरता तुमचं सर्वांचं मनापासून अभिनंदन. अशा प्रकारची अखिल भारतीय स्तरावरती आपण अजून एक संघटना चालवतो, अखिल भारतीय पूर्व सैनिक परिषद. आणि त्याच्यामध्ये पण आपल्यापैकी बरेचसे आपले मेंबर आहेत जे आमच्या बरोबर आहेत. आणि आपलं सर्वांचं काम हेच आहे की जिथे कोणी सैनिक अडकतो ते त्याला मदत करावी. आणि त्याशिवाय आपल्या सैनिकांजवळ खूप मोठं कर्तृत्व आहे. आपण खूप मोठं प्रशिक्षण घेतलेलं सैन्यातनं त्या प्रशिक्षणाला बाहेर गावांमध्ये आणि लोकांसाठी कशी मदत करावी त्याचा आपण विचार करतो आणि प्रयत्न करतो की आपल्या सहाय्याने आपल्या कर्तृत्व शैलीने आपण त्या सैनिकांचे किंवा त्या सिव्हिल याच्यामध्ये राहणाऱ्या गावकऱ्यांचे नक्की मदत करावी. कारण त्या लोकांनाही मदतीची खूप आपल्या गरज असते आणि आपल्याजवळ ते कौशल्य आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर आहे त्याने आपण त्या लोकांकडनं ते काम करून घेऊ शकतो. सोहम प्रकाश भोसले हा सध्या एक मुलगी क्लब चालवतो आहे आणि आर्मी एरियामध्ये धडाडीचं कार्य करत आहे. प्रत्येक कामाला अग्रेसर असतो. त्यांचं की प्रकाश भोसले आणि आपल्या मुलाचं मान सन्मान द्यावा. आपण सर्वांना माहित पाहिजे की सैनिक नारी शक्ती लोह पेंशन खाता भी है. जिन लोगों का स्पर्श में माइग्रेशन हो चुका है, जिसका भी स्पर्श का यूजर आईडी पासवर्ड है, आप कभी भी किसी भी समय अगर आप अपने प्रेजेंट बैंकर जिसमें आपकी पेंशन आ रही है उससे अगर सर्विसेज से नाखुश हैं तो आप कभी भी अपना किसी भी बैंक में खाता चेंज कर सकते हैं. ये सुविधा सरकार ने आपको दी है. स्पर्श की तरफ से आपको ये बेनिफिट है. मान लीजिए आपका SBI है, बैंक ऑफ महाराष्ट्र है, तो अगर आप उनकी सर्विसेज से परेशान हैं तो भी आप चेंज कर सकते हैं. मैं आपको कुछ 2-3 लाइन में हमारे DSP पेंशन के फायदे में बता देता हूँ. पहला, जीरो अकाउंट बैलेंस. आप सभी को मालूम होगा कोई खाते में बैलेंस रखने की जरूरत नहीं है. जीरो मेंटेनेंस चार्जेस वाला DSP पेंशन खाता आपको मिलेगा. अगर आपका पेंशन खाता ICICI बैंक के साथ है तो आप 4 जीरो बैलेंस परिवार वालों के ब्लड रिलेशन में जो है उनके आप खोल सकते हैं. 4 जीरो बैलेंस और साथ में, ठीक है. ATM
आप कैश निकालते हैं, कोई चार्जेस नहीं है कहीं पे भी। किसी भी बैंक के एटीएम से आप कितनी भी बार कैश निकाल सकते हैं, कोई चार्जेस नहीं है। जैसे आपका प्रेजेंट बैंकर्स होंगे SBI और बैंक ऑफ महाराष्ट्र, बैंक ऑफ बड़ौदा, उधर आप 5 से 6 बार ट्रांजैक्शन करेंगे तो छठे में चार्ज लगता होगा, ठीक है। अभी हमारे पास जो DSP पेंशन का खाता है उसमें आपको स्पेशल फ्री में इंश्योरेंस भी मिलता है। DSP पेंशन के आपकी उम्र के 80 साल तक, जब तक आपकी उम्र 80 साल संस्थेशी संपर्क साधावा आणि त्याच्या बाबतीत माझा नंबर आपल्या ग्रुपवर आहे। धन्यवाद। तालुक्याची मीटिंग घेतली होती आणि मीटिंगमध्ये त्यांनी सांगितलं सर्व संघटना जोपर्यंत आपण एक होत नाही तोपर्यंत कुठलंही आपलं मोठं काम होऊ शकत नाही। जसं सुरुवातीला भारतीय भूतपूर्व सैनिक संघटनेनं पिंपरी चिंचवडमध्ये घरपट्टी माफ करून घेतली आणि आज ती संपूर्ण आपण महाराष्ट्रामध्ये घरपट्टी माफी करून शेती दिलेली आहे। कारण जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कुठले उठाव करू शकत नाही, पण या संघटनेच्या मार्फत जर आपण जर उठाव केला तर सरकारला नंतर यावं लागतं आणि आपली मागणी जी आहे पूर्ण करता येते। तर मी जेवढ्या सैनिक संघटना आलेले मंगे साहेबांनी परवा दिवशी तालुक्याच्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे की सर्व सैनिक जोपर्यंत आपण एकत्र येत नाही तोपर्यंत आपला सर्वात मोठा आवाज होत नाही। आता काय झालेलं आहे की लहान बऱ्याच संघटना आहेत, आपण एकजूट होत आलेलो आहे, पण आता भविष्यामध्ये आपल्याला सर्वांना एकत्रित यायचं आहे आणि मोठा आवाज जर आपण उचलला तर जो भी सरकार येईल ते सरकार आपल्यापाशी नमल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या सर्व मागण्या पूर्ण होतील। तर मी एकच विनंती करतो की आपण कुठल्याही एका सैनिक संघटनेशी जॉईन व्हा आणि जो आपण पुढची कारवाई करूया, एवढंच बोलून मी कारण तर बरंचसंच हे आहे। पहिला ह्या साईडने होत्या, आता पहिला त्या साईडने झाल्या। पहिल्यांच्या पुढच्या पाठीमागच्या वेळेस जेवढ्या होत्या त्याच्यापेक्षा आता 10 पटीने वाढल्या। याच्याकरता महिलांच्या करता टाळ्यांच्या गजरामध्ये महिलांचं स्वागत करण्यात। दुसरी गोष्ट की खराडी वडगाव शहरीमध्ये मला वाटतं पाठीमागच्या 4 वर्षापासून तिन्ही स्थलसेनाचं या ठिकाणी नेव्ही, स्थलसेना तिन्हीचे अधिकारी या ठिकाणी किंवा सैनिक असून सुद्धा एकत्रित होऊन करण्याचं काम या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे। या पदाधिकाऱ्यांनी काम केल्याच्या नंतर जेवढे पदाधिकाऱ्यांना फ्री करण्याचं काम आपण महिला देतात, आपण महिलांचं पण तेवढं मनापासून आभार आहे। त्यानंतर ज्या ठिकाणी आतापर्यंत जेवढा कार्यक्रम सुसज्ज केलेला आहे तर ह्या सुसज्ज कार्यक्रमासाठी या कार्यक्रमाचे अध्यक्ष खऱ्या अर्थाने आतापर्यंत जो पाहिला नाही अशा पद्धतीचा लोकशाहीचा सोहळा सैनिकांच्या आणि सैनिकांच्या सहभागातून तो संपन्न झाला। महाराष्ट्रातील अनेक विधानसभा मतदारसंघामध्ये सैनिक संघटनांचं खूप मोठं योगदान आणि सहकार्य विविध माध्यमातून तिथं लाभलं आणि सैनिकांचं अस्तित्व, सैनिकांची खरं प्रेझेन्स प्रूव्ह करून खऱ्या अर्थाने सैनिक संघटनेची आपली एकतेची ताकद आपण महाराष्ट्रावर दाखवून दिली। खऱ्या अर्थाने आपण म्हणतो की महाराष्ट्रामध्ये आपल्या लोकप्रतिनिधी उपलब्ध नाहीत, आपल्या सदस्यत्व मिळत नाहीये, परंतु आपण अशा संघटनेच्या माध्यमातून आपल्या योग्य सैनिकांना पुढे नेण्याची गरज आहे। त्या सैनिकांना मधून नेतृत्व तयार करण्याची गरज आहे, कारण आपल्यामधून नेतृत्व होण्यासाठी, आपल्या सैनिकांना पुढे नेण्यासाठी, योग्य सैनिकांना आपल्याला पुढे नेण्यासाठी संधी दिल्याची आणि सगळ्यांना आपण ते भरीव काम करण्याची गरज आहे। आपण विविध संघटनांच्या माध्यमातून काम करून खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये सैनिकांचं खूप मोठं अस्तित्व सिद्ध केलं आहे। कारण मागच्या कोरोनानंतरच आपण ज्या पद्धतीने छोटं छोटं काम करू आज मोठं वटवृक्ष प्रत्येक संघटनाच्या माध्यमातून झालं आहे आणि लाखो सैनिक एकत्र येऊन आपण राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आपण योगदान दिलं। आपली सामाजिक नाळ ज्या पद्धतीने आपण सैनिक सेवेत असतो त्या पद्धतीने आपली सैनिकांची नाळ खऱ्या अर्थाने तुटते आणि पुन्हा एकदा सेवनावर ठेवू वेगवेगळ्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामधून आपण नाळ पुन्हा एकदा जोडून पुन्हा एकदा एकत्रित होऊन आपल्याला मोठ्या प्रमाणात काम करण्याची गरज आहे। म्हणून मी सगळ्यांना आवाहन करतो की सगळ्यांनी एकत्रित या, एक दुसऱ्याच्या सुखदुःखात एकत्र येऊन एक दुसऱ्याला हात द्या, एक दुसऱ्याला मदतीचा आणि मानसिकतेचा आधार देत आपण एकत्रित येण्याचं आवाहन करतो आणि विविध सामाजिक
दक्षिणाच्या क्षेत्रामध्ये आपलं योगदान, आपलं प्रेझेन्स तिथं वेगवेगळ्या पद्धतीने आपलं नोंदवं असं जाहीर आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद. पूर्वेदेव सर्व कार्य सर्वदा. या ठिकाणी जे माता भगिनी आणि बंधू जमलेले आहेत हे सगळे जबरदस्त आणि भारदस्त आहेत आणि त्यांच्यामध्ये मी एक अतिशय सामान्य व्यक्ती आहे. मला या कार्यक्रमामध्ये सहभाग होण्याची संधी कॅप्टन परशुराम शिंदेंमुळे मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. पण परशुराम शिंदेंनी जो उल्लेख केला की आम्ही सैनिक सन्मान दिवाळी करतो, हे आमचं कर्तव्य आहे. सैनिकांचे प्रत्येक भारतीय व्यक्तीवर उपकार आहे ही आमची भूमिका आहे आणि हे संपूर्ण सत्य आहे. या देशामध्ये अनेक स्थित्यंतर झाली, अनेक बदल झाले, अनेक ठिकाणी भेसळ झाली, लोकांनी आपलं कर्तव्य विसरलं. पण शिवाजी महाराजांचा जो मावळा होता आणि आजचा सैनिक यांच्यामध्ये .0.1 भेसळ झाली नाही. ही अतिशय अद्भुत गोष्ट आहे आणि तुम्ही सगळे दैवी अंश असलेले लोक आहात. मी तुम्हाला वंदन करतो. प्रत्येक भारतीयांनी सैनिकांबद्दल कोणती विचारसरणी बाळगावी हे मी या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या पूर्वी आपल्या संस्कृतीमध्ये असं एक वचन आहे, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. म्हणजे ज्या ठिकाणी स्त्रीचा सन्मान होतो त्या ठिकाणी देवतांचा वास असतो. परंतु आज आमची भारतीय जनता, तिला प्रबोधनाची फार गरज आहे. तिला मी सांगू इच्छितो, यत्र सैनिकाः पूज्यन्ते रमते तत्र भारत माता. सैनिक म्हणजे त्याग, सैनिक म्हणजे गुणवत्ता, सैनिक म्हणजे समर्पण आणि सैनिक म्हणजे देशभक्ती. सैनिक दलामध्ये प्रचंड मेहनत करून तयार होतो. हा गुणवत्तेचा मूर्तिमंत पुतळा आहे आणि हे भारताचं फार मोठं भाग्य, भारताचं फार मोठं ठेवा आहे. आज भारताने कुठल्याही क्षेत्रात कामगिरी केली तरी त्याचं खरं कारण, मूळ कारण असं आहे की आमचं सैनिक दल भक्कम आहे, कणखर आहे, गंभीर आहे आणि अजिंक्य आहे. आणि याचा उल्लेख आमच्या पंतप्रधानांनी सुद्धा केलेला आहे. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना वंदन करून रजा घेतो. तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. जय श्रीराम, जय हिंद. आणि आपण पुढे वाईट आता कॅन्टीन इन्शिएटिव्ह आपल्याला अशी साथी मिळत आहे. आमचे जुने मित्र अशा शिवण्यांबरोबर आपण कार्य करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि शिक्षणाच्या क्षेत्रातही मॉडर्न एज्युकेशन सोसायटी आहे. त्यांचं छत्रपती संभाजी महाराज जे प्रतिष्ठान आहे किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातनं वेगवेगळ्या गोमातेचं जे रक्षा आहे, अशा वेगवेगळ्या स्वरूपातून ते या देशाची सेवा करत आहेत. आम्ही प्रत्यक्ष सेवा केली आहे. ते त्या क्षेत्रात आपल्यापैकी सगळेजण वेगवेगळ्या माध्यमातून या देशाची सेवा करत असतो. तर ते त्यांच्या पद्धतीने करत आहेत, आपण आपल्या पद्धतीने करतोय. पण त्यांचं कार्य खूप मोठं आहे. मंचावर असे माझे सहकारी मित्र YCCS करण मंडलिक साहेब, करण साठे साहेब, आदरणीय करण शेळके सर, माडिक साहेब, धुमाळ साहेब, शेळके साहेब आणि नंबर 1 आणि नंबर 2 तुमच्या जितक्या कल्याणकारी योजना आहेत त्या सर्व योजना आपण त्याच्यावर थोडीशी मेहनत केली होती. गेल्या मे, जून, जुलै महिन्यामध्ये जेव्हा मी महाराष्ट्राचा डेप्युटी डायरेक्टर रिसेटलमेंट पुनर्वसन या पदावर होतो, तेव्हा आपण सगळा खाका बनवून तयार केला होता. त्याची गेल्या 4 ऑक्टोबरला माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि त्या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री आपले फडणवीस साहेब, अजितदादा हे सगळे होते आणि त्यांनी त्याची मंजुरी दिली आहे. किंवा घर बांधण्यासाठी जी मदत मिळत होती सैनिकांना ती आता 50,000वरून 1 लाख रुपये झाली. आणि जे मेडिकलला तुमचं मुलं आली तर त्यांना आपण 40,000 रुपये देत होतो, ते 75,000 रुपये झाले. आणि आता पोलीस फ्री शाळेला लावतो, ठीक आहे, फक्त मला ऐकून घ्या, वेळ कमी. तर तसंच तुमचे जे मुलं इंजिनिअरिंग लागतात त्यांना आपण आता 20,000 रुपये देत होतो, ते 40,000 झाले. तुमचा पुराचाही मुलगा पाहिले मुलगा किंवा नाही बसत पण
थोडक्यात सांगतो, जितक्या कल्याणकारी योजना आहेत, काही कल्याणकारी योजनांमध्ये जवळजवळ दुप्पट, काही कल्याणकारी योजनांमध्ये 2.5 पट, काहीमध्ये 3 पट झाले. आणि माझ्या माता भगिनींसाठी जो महिला बचत गट त्याच्याद्वारे जी आपण मदत 10 लाखाची सध्या देत होतो, ती मदत 15 लाखाची झाली आहे आता. पण मला मी समाधानी नाही आहे, कारण की भरपूर वीरपत्नी आहेत, बाई सैनिकांच्या पत्नी आहेत, त्यांनी पुढे यावं आणि आणखी बचत गट आहेत, आणखी बचत गट व्हायला हवेत आणि तुम्ही बचत गटाच्या माध्यमातून महिला सशक्तीकरण व्हावं याची काळाची गरज आहे. त्याच प्रकारे मी एक योजना टाकली होती की बाबा हा सैनिक कल्याण विभाग आहे. हे बघा, माझी जी धारणा या विभागामध्ये ती अशी आहे की आपण सगळ्यांनी आपलं सर्वस्व हे देशासाठी तिरंगी झेंड्याच्या सेवेसाठी अर्पण केलं आहे. जेव्हा मिशा फुटल्या असतात, मिसूर फुटल्या नसतो, तेव्हा एक सैनिक सेनेवर जातो 18, 19, 20 वर्ष वयामध्ये. आणि नंतर जेव्हा आपली केस पातळीवर आपण परत येतो त्यावेळेस ह्या देशाने ह्या सैनिकांसाठी जितकंही करणं गरजेचं आहे. जेवढे करतील, केंद्र शासन असो, महाराष्ट्र शासन असो किंवा आमचा सैनिक कल्याण विभाग असो किंवा समाज असो, तितकं कमीच आहे. आणखी करायची गरज आहे, ही माझी धारणा आहे. मी माझ्या सैनिक कल्याण विभागाच्या बैठकीमध्ये लोकांना बोलत असतो की आपण कल्याण विभागात आहोत. त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे आणि ऋणी आहे. बाकी सगळ्यांचे आभार मानतात, 10 मिनिटं अजून जातील. त्याच्यापेक्षा मला हे सांगावंसं वाटतंय की मी गेल्या 2 वर्षामध्ये कमीत कमी 20 सभा अटेंड केल्या, पण फक्त 4 वर्षाची कारकीर्द असलेल्या या संघटनेच्या सभेला इतके लोक एकत्र बघून खरंच कौतुक करावं असं वाटतं. या संघटनेचं काम असं अविरत चालत राहो आणि या संघटनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना ईश्वर बळ देव आणि चांगली बुद्धी देव की सगळ्यांचा आपल्या सगळ्यांचं भलं व्हावं, कारण आपण सगळे एकच आहोत. आता समाजकारण झालं, राजकारण झालं, कल्याणकारी योजना सगळं आपण ऐकलंय, पण सगळ्यात महत्त्वाचा आणि आपला जिव्हाळ्याचा विषय असतो आपलं स्वतःचं शरीर स्वास्थ्य. एकदा 50शी उलटली की आपल्या मागे प्रॉब्लेम सुरूच होतात आणि त्याच्यासाठी आपण सगळे उदासीन आहोत. त्याच्यामुळे पुढच्या 5 मिनिटांमध्ये मी फक्त 2-4 महत्त्वाचे मुद्दे मांडणार आहे. आता मला एक प्रश्न विचारायचा वाटतोय की इथे बसलेल्या प्रत्येकाने मला आजपर्यंत सांगायचे कुणाकुणाकडे इथल्या एम्पॅनल हॉस्पिटलची लिस्ट आहे. हात वर करा. 3 आणि इकडे व्यासपीठावरचे थोडा जास्ती व्यासपीठ आपले लोक आहेत त्यांना माहिती काय करतात. तर आता तुम्हीच बघा, तुमचं स्वास्थ्य तुमच्या हातात. आपल्या इथे बरेच लोक बोलत गेले माझं कुटुंब माझी जबाबदारी, असं माझं स्वास्थ्य माझी जबाबदारी असली पाहिजे, बरोबर आहे की नाही. तर माझी सगळ्यांना विनंती, मी काय करतो दर महिन्याला नवीन जे एम्पॅनल हॉस्पिटल येतात आणि जे निघालेले असतात आपल्याकडनं गेलेले असतात त्यांची एक नवीन यादी बनवतो आणि ती व्हॉट्सअप माझ्या जितके ग्रुप त्याच्यावरती सर्क्युलेट करतो. जर ती तुमच्याकडे नसेल तर मागून घ्या कोणाकडे, नाहीतर तुम्ही जेव्हा ECHच्या कॉलेजला व्हिजिट करता त्यावेळेला तिथे नोटीस बोर्डवर लावलेली असते, तर तिथे तुम्ही फोटो काढून ठेवा. ते याच्यासाठी सांगतो. काय असतं, ज्या वेळेला इमर्जन्सी येते, मेडिकल इमर्जन्सी, ती सांगून येत नाही, तर जो माणूस त्याला सगळं माहिती आहे, तर तुम्हाला माहिती आहे कुठलं हॉस्पिटल आहे, कुठे जायचं, पण तुम्ही स्वतःच बेशुद्ध झाला, मग तुम्हाला कोण येणार. त्यामुळे ही यादी तुमच्या घरामध्ये तुमच्या मुलांना, तुमच्या सुनांना, तुमच्या मुलींना, तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना, मित्रांना माहिती असली पाहिजे. तुमची जी कागदपत्र आहेत महत्त्वाची, आधार कार्ड आणि ECHS कार्ड, हे अशा जागी ठेवा की कुणालाही पटकन सापडेल, बरोबर ना. त्यामुळे ज्या वेळेला इमर्जन्सी येते त्यावेळेला तुमच्या आजूबाजूच्या लोकांना माहिती पाहिजे की या माणसाला काय प्रॉब्लेम आहे आणि याला आपण कुठल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं पाहिजे. प्रथम उद्देश काय आहे की आपला जीव वाचला पाहिजे. त्यामुळे इमर्जन्सी होताच लगेचच त्या माणसाला आपण जवळच्या एम्पॅनल, नॉन एम्पॅनल, प्रायव्हेट सर्व्हिस कुठलंही हॉस्पिटल असू दे जाऊन तिथे भरती करायचं आहे. ज्यावेळेला तुम्ही एम्पॅनल हॉस्पिटल जाल तेव्हा तुम्हाला आधार कार्ड आणि ECHS कार्ड दाखवणं जरुरी आहे की हा माणूस बाबा ECHSचा उपभोक्ता आहे. ते हे महत्त्वाचं काम केलंच पाहिजे. त्याच्यानंतर जर तुम्ही नॉन एम्पॅनल हॉस्पिटल गेला असाल तर 24 ते 48 तासामध्ये तुम्हाला
पॅरेंट पॉलिक्लिनिकला कळवलंच पाहिजे, कारण पुढे त्रास होतो. त्यामुळे ते कळवल्यानंतर जो ट्रीटिंग डॉक्टर असतो त्या डॉक्टरकडे इमर्जन्सी सर्टिफिकेट घ्यायचं आणि ते तुम्हाला जमा करायचं. त्याच्यावरती ECHचे जे डॉक्टर्स असतात ते त्याचं जस्टिफिकेशन देतात की बाबा ही इमर्जन्सी होती आणि जरूरत होती त्यामुळे ॲडमिट झालेलं आहे. त्यावेळेला त्याच्यानंतर इमर्जन्सी इन्फॉर्मेशन रिपोर्ट येतो आणि तो लावून मग तुमच्या हॉस्पिटलला सांगितलं जातं की तुम्हाला डिस्चार्ज करताना कुठले कुठले डॉक्युमेंट्स दिले पाहिजे. त्यामुळे तुम्हाला नंतर त्याचं क्लेम करताना साधारण म्हणजे काही अडचणी येत नाही. आता सगळ्यांना म्हणणं आहे आणि सांगणं आहे की मॅक्झिमम टाईम्स तुम्ही एम्प्लॉयर हॉस्पिटलमध्ये भरती व्हा, म्हणजे तुम्हाला हे बाकीच्या सगळ्या हार्डशिप होतं त्याची गरज नाही. ठीक आहे. माझा हेल्पलाईन नंबर जो आहे हॉस्पिटलचा सॉरी ECHचा तो ऑनलाईन सगळीकडे आहे. तरीसुद्धा तुम्हाला जर पाहिजे असेल तर आता लिहून घ्या, तुम्हाला सांगून ठेवतो. माझा लँडलाईन नंबर आहे 020 2952 7977. हा लँडलाईन नंबर आहे. सकाळी 8 ते संध्याकाळी 4 पुढे ना पुढे तिथे असणार आहे. त्याच्यानंतर एक व्हॉट्सॲपवरती माझा मोबाईल नंबर आहे. नंबर 020 2952 7977. ठीक आहे. आणि मोबाईल नंबर आहे 7387975467. सर्वांचे आपल्या संघटनेचे वतीने हार्दिक अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि या ठिकाणी आता आपण राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभे राहायचं आहे 2 मिनिटांसाठी. परेड सावधान. राष्ट्रगान सुरू का. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाये तव जय गाथा. जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. जय हिंद. जय भारत की जय. हर हर महादेव. मागे सर मागे सर थोडं पाठीमागे. हां हां पाठीमागे सर. थोडं पाठीमागे सर. थोडं. येस.
हां प्लीज तुम्ही खाली बसा सर, खाली बसा. चेअर घेऊन बसा वाटलेस. हां येस प्लीज. हां वन मोर वन. हां प्लीज प्लीज मॅडम. येस येस प्लीज. वन मोर वन प्लीज. येस स्माइल. येस थँक्यू. दिनानिमित्तानं आलेले आहेत त्यांचं आपल्या सैनिक संघटनेच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन, आभार. आणि त्यांना जायचं आहे म्हणून ते 2 मिनिटं आपल्याला टाकून जातील. आज या ठिकाणी माजी सैनिक विकास संघटनेच्या माध्यमातून आजचा हा 4था वर्धापन दिन या ठिकाणी संपन्न होतोय. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व मान्यवर, समोर बसलेले माझे सर्व बंधू भगिनी, खऱ्या अर्थानं माझी सैनिक संघटना अत्यंत चांगल्या पद्धतीने या परिसरामध्ये काम करते आणि सातत्यानं वेगवेगळे कार्यक्रम. कान्होराज लाईव्ह टीव्ही चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. पत्ता मुख्य संपादक MB साकोरे, संत श्रेष्ठ कान्होराज महाराज नगरी, दत्त मंदिर शेजारी, मुक्काम पोस्ट केंदूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. मोबाईल नंबर 7387 045 943, 9767 068 125. सहसंपादक संजय साकोरे, 9850 62 55 32.